कल्पनाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत रवा केक। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। आपली जेवणाची वाटी, त्याचं प्रमाण सांगते। आता हा माझ्याकडे जाड रवा आहे, असा 3 वाट्या रवा घेतला मी। 2 वाट्या मिक्सरमध्ये टाकलाय आणि हा 1 वाटी, म्हणजे टोटल 3 वाट्या रवा। एक प्लेन सपाट वाटी साखर घेतलेली अख्खी। रवा आणि साखर आपण मिक्सरला करून घेणार आहोत बारीक। त्यानंतर 1 वाटी तेल, तेल कुठले घ्या, फक्त त्याचा वास नको आहे। 1 टेबलस्पून बेकिंग पावडर फुल भरून घेतली, फुल भरून घेतलेला आहे। आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। त्यानंतर 1 वाटी दही घेतलेलं आहे। त्यानंतर 3 चमचे, याच चमच्याने 3 टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आहे। आणि इसेन्स आपण रोज इसेन्स घालणार आहोत प्लेन, त्यात कलर घालणार आहोत पिवळा, अगदी थोडा। आणि हा कलर लेमन येलो कलर, आणि थोडंसं चेरी घालणार आहोत थोडीशी। आणि वाटे लागेल तसं आपण दूध घेणार आहोत मिक्स करण्यासाठी। आता सध्या मी 1 वाटी घेतलेला आहे दूध, आपण लागेल तसा त्याचा वापर करणार आहोत। तर सर्वात आधी आपण मिक्सरला फिरवून घेऊ, बारीक करून घ्यायचा रवा। तर तो मिक्सरमध्ये करून घेऊया। आता अर्ध्या भागात मी दही टाकून घेते, म्हणजे मग मिक्सरला जास्त लोड येत नाही। दही आणि तेल, आणि नंतर आपण ते सर्व भांड्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता हे मिक्सरला बारीक करून घेते। आता हे उरलेलं तेल पण टाकून घेते। आता मी हे मिक्सरमध्ये करून घेतलं, अर्ध्या भागात काढून घेते। हे अर्ध करून घेतलं होतं मी बारीक, ते घालूया। चिमूटभर मीठ घालूया। आता यात मी थोडंसं दूध घालते आणि मग आपण 10 मिनिटं हे रेस्टसाठी ठेवून देऊया, कारण रवा सोक करून घेतो सगळं, म्हणून आपल्याला हे 10 मिनिटं ठेवावं लागेल। मिल्क पावडर टाकते। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, पण मिल्क पावडर टाकली तर केकला छान चव येते। आता हे आपण 10 मिनिटं ठेवून देऊया। चला, 10 मिनिटं झालेली आहेत, बघूया। हे बघा, घट्ट झालेलं आहे। आता यात आपल्याला लागेल तसं दूध मिक्स करून घ्यायचं। सर्वात आधी आपल्याला भांडं तयार करून घ्यायचं। माझ्याकडे असं केक टीन आहे, तो मी आधी तयार करून घेतला। इथे बटर पेपर लावलेला आहे स्क्वेअरमध्ये, तो मी आधी तयार करून घेतला। आणि ओव्हन प्रीहीट करायला ठेवला। आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये आधी इसेन्स घालते, अर्धा टेबलस्पून इसेन्स घेते, थोडासा आणखी घेते, आणि थोडासा पिवळा कलर, लिक्विड नाही आहे माझ्याकडे म्हणून हा घालते। अंदाजेच घेतलाय तो। मिक्स करून घेते आधी। तर दूध घालूया थोडं थोडं।
आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. थोडं आणखी घालूया कन्सिस्टन्सीसाठी. शेवटी मी तुम्हाला सांगते मला किती दूध लागलं ते. परफेक्ट झालं आहे आपलं. आता आपण म्हणजे मला अर्धी वाटी दूध लागलं हे बघा. आता मी चेरी टाकून घेते. पिठामध्ये घोळवून घेतली थोडी, म्हणजे एका जागी बसत नाही ते. आता आपण जे भांडं तयार केले त्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा असं टॅप करून घ्यायचं. वरनं पण मी चेरी टाकलेली आहे आणि 180 डिग्रीला 30 मिनटं. तर आता केक झालं की मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आपला रवा केक तयार आहे. बघू शकता तुम्ही छान बेक झालेला आहे. आता मी तुम्हाला कापून दाखवते. आधी सर्व कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या साईडनी. हे बघा मस्त बेक झालेला आहे. कट करूया. हे बघा मस्त तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. तोडून पण दाखवते मी. हे बघा तर हे प्रमाण तुम्ही घेऊन बघा. मस्त केक होतो. आणि ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.